भात गेला होता म्हणजे तुमच्या भाषेतला, तांदूळ गेला होता आमच्या भाषेतला, आणि आज हा तांदूळ पुन्हा बाजारात आल्याबरोबर तो 3,000 वर आला. हे चित्र आहे सर. पण मग तुमचं काय म्हणजे आजही तुमची हीच अपेक्षा आहे की सरकारनं पूर्णपणानं त्यातनं बाजूला व्हावं? सरकारनं आमचं म्हणणं आहे, गांधीजीचंही म्हणणं होतं, काही करू नका आमच्यासाठी, आमच्या छाताळवून उठा. आमचं म्हणणं असं सरकारने हस्तक्षेप थांबवावा, आम्हाला आमच्या हालवरती सोडून द्यावं. पण असं आहे की सरकारनं हस्तक्षेप थांबवावा, तर आता जेव्हा कांद्याचे भाव पडले तेव्हा अपेक्षा हीच आहे की सरकारनं काहीतरी करावं. नाही हे अपेक्षा शेवटी कसं आहे मला सांगा, खुलीकरण आलं कुठे? औद्योगिक वस्तूंमध्ये, इंडस्ट्रीमध्ये, इतर क्षेत्रामध्ये. इथे कुठे लागू झालं? इथे आज आम्हाला एसटीबीटी तिथून येते, आमच्याकडे चोरबीटी म्हणते, ते वापरायचं स्वातंत्र्य आहे का? स्वातंत्र्य नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतीमध्ये खुलीकरण आलं नाही. शेतीमध्ये खुलीकरण आलं नाही. सांगा मला, स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही मला शेतमालावर MRP छापायची सोय झाली का? ती व्यवस्था झाली का? किमान सपोर्ट प्राइस मिळेल एवढी व्यवस्था झाली का? झाली नाही. फक्त तेलंगणाचं एक सरकार होतं की शेवटच्या दाण्यापर्यंत किमान MSP नी ते धान खरेदी करत असे किंवा केले जातात त्यांच्याकडे. बाकी राज्यात तर काही नाही. म्हणजे ही अवस्था आहे. आज कापसाचं आपण बघितलं, सपोर्ट प्राइसच्या खाली भाव मिळाले, 7,500च्या वर गेले नाही, आणि नंतर आत्ता ते 10,000च्या आपाव गेले. ज्याचा उत्पादन खर्च 10,600 आहे, भाव 8,200 आहे, तर एवढ्या डिफरन्सनी विकणारा माणूस त्याच्याकडे बचत येऊच शकत नाही. ही व्यवस्था सरकारच्या धोरणामुळे. सरकारने जर का ही धोरणं जशी इतर क्षेत्रासाठी खुली केली, खुलेपणाने मोकळेपणाने व्यवस्था राबवली, तशी शेतीत राबवली नाही. आणि त्यामुळे शेती उलट आधीच घाट्याचा धंदा होता, आणि या सगळ्या धोरणामुळे डे बाय डे तो अजून अधोगतीला गेला. आपण म्हणता तसं काही पायऱ्या खाली गेला. आणि त्याचा सगळ्यात मोठा तोटा हा झाला की नवीन पिढी शेतीत बचत नाही, शेतीत राम नाही, शेतीत लाईफ नाही, म्हणून नवी शिकली सवरली पिढी शेतीत जायला तयार नाही. हे दृश्य आहे. बाकीच्यांच्याकडं ते विचारण्यापूर्वी तुम्हाला असं का नाही वाटलं की जेव्हा तुम्हाला कृषी मंत्री पदाची ऑफर होती आलेली की आपण जावं सत्तेत, आणि जे आपण बोलतो, जे शरद जोशींना अभिप्रेत आहे ते आपल्याला प्रत्यक्ष करायची संधी मिळेल, ते आपण सत्तेत बसून करावं, तुम्ही का त्याच्यापासून लांब राहिलात? दोन गोष्टी आहेत याच्या बाबतीत. एक तर आम्ही एका बाजूला धर्मवाद, दुसऱ्या बाजूला निधर्मवाद, या दोन भूमिकांच्या विरुद्ध अर्थवाद घेऊन लढलो. आणि अर्थवाद घेऊन लढल्यानंतर आम्ही जर त्यांच्याबरोबर गेलो असतो, तर ज्या माणसांनी आम्हाला निवडून दिलं, ज्या शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास टाकून तनमन धनाने मदत केली, तर शेवटी गावातल्या म्हणीप्रमाणे वालवाल मिसरले, वटाने घसरले, अशी अवस्था झाली असती. आणि म्हणून आमची वैचारिक बांधिलकी, वैचारिक हे सामान्य माणसाशी, गुरुजींच्या विचाराशी आहे. त्यामुळे आम्हाला मोह झाला नाही. कुटुंबानी आम्हाला तो मोह होऊ दिला नाही. किंवा लुकड्याकडे कलर टीव्ही आहे, आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट कशाला, असं कधी म्हटलं नाही. आहे त्यात कुटुंबाने आनंद मांडला, आणि ठेवू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं कुटुंब सातत्याने राहिलं. एवढं आर्थिक नुकसान झालं, शेती मी एवढंच एकरता 15.5 एकरवर आलो, पण घरी पोरांनी पण कधी कुरकुर केली नाही. ते म्हणाले आपण स्वीकारलेलं काम आहे. मी म्हटलं बा, मी तर मिळवलीच नाही. सदाशिव पाटील चटपांचा पोरगा म्हणून ती आपोआप हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे माझ्याकडे, माझी मेहनत काय, कशासाठी मिळवली मी, आणि गेला तर दुःख कशाला करायचं, तुम्ही मिळवलंच नाही तर दुःख कशाला करायचं. आणि म्हणून आम्ही हे केलं. आम्हाला 70,000 रुपये पेन्शन मिळते, एसटी फुकट आहे, सेकंड एसीनी 35,000 किलोमीटर कंपॅनियनसह फिरायची सोय आहे. आणखी काय पाहिजे सर? 2,333 रुपये मिळवायला नव्या पोरांना शिकले सवरले असेल केवढा दम लागतो. इथे तर आम्हाला फुकट मिळतात. नो स्टडी, नो कन्फ्युजन, नो मार्क, तरी आम्हाला मिळतात. और क्या चाहिए सर?